मित्रांनो नमस्कार. आज मी सकाळी सकाळी शेळ्यांना चरायला सोडले होते. ते बघा समोरच्या चरताय बरं का. आणि इथं हिने दोन पिल्ले दिलेत बघा. हा काळा एक बोकड आहे आणि ही पांढरी एक पाठरी आहे बरं का. दोन दिलेत आणि काल दोन दिले होते, आज दोन दिलेत. चार झालेत बरं का. मोकार आहे बरं का शेळी पालन. म्हणूनच म्हणतो मी सर्वांना, आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी शेळी पालन करा म्हणून. कारण 6-7 महिन्यामध्ये आपल्याला 2-2 पिल्ले देतात. ते म्हटल्यावर आपल्याकडे 10 शेळ्या जर राहिल्या ना, 10च्या 20 आणि 20च्या 100 होतील. कधी होतील हे तुम्हाला कळणारच नाही मित्रांनो. त्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो, काहीतरी व्यवसाय करत जा मित्रांनो. हे बरं का कसे दिलेत बरं का. एक पांढरा शुभ्र आहे आणि एक काळा भुरे. पाहू शकता तुम्ही बरं का. आणि हे दोघं पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. दोघी पण त्याचे कान पाहू शकता तुम्ही, कानाची लेंथ. हे दोघी बोर क्रॉस आहे. दोघी बोर क्रॉस आहे. सकाळी सकाळी यांना चरायला सोडलो होतो मी. 2 पिल्ले दिले त्याने चरता चरता. पाहू शकताय बघा, हालत बेकार झाली शेळीची. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत जा मित्रांनो. तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवतो मी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी पूरक असे व्हिडिओ बनवतो मी. त्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. पहा पिल्ले. चला, आणि हे समोरचे आपल्या चढताय. हे बघा कसे चढताय आपल्या शेळ्या बरं का. वातावरण पहा, वातावरण कसं एक नंबर आहे. मोकार वातावरण बरं का आपल्याकडं. हां, चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.